Good morning, all students. Standard 6, subject General Science, chapter number 8. Our skeletal system and the skin. In a previous lecture, we studied and discussed the points of the types of the system: digestive system, muscular system, skeletal system, respiratory system, blood circulation system, male and female reproductive system, nervous system. Heart, function of the organ, the blood circulation, lungs, heart blood circulation, lungs respiration, intestines digestion and absorption of the water, brain control and the coordination on the body. The function of the skeletal system gives shape to the body, provides a support to the body, protect the delicate internal organs, minerals and salts are stored in the bones. Movement of the body is possible due to the skeleton. In today's lecture, we will proceed forward and proceed forward. So let's get started. The human skeletal system. The human skeletal system, the meaning in the mother tongue, की मानवी अस्थिसंस्था किंवा आपल्या मानवी शरीराची हाडांची रचना. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम अस्थिसंस्था ज्याला म्हणतात. तर या ठिकाणी ऑल द बोन्स की ऑल द बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम सेम, की आपल्या शरीरातील जी सर्व हाडं आहेत ती सर्व हाडं एकसारखी नसतात. ऑल द बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. एव्हरी बोन इज अ डिफरंट. The every bone is different for the legs, thigh, skull, chest are different bones. The every bone is different. All the bones together form framework. Form the framework म्हणजे आपण सांगाडा बोलतो. Our skeleton. की all the bones in our body are not of the same shape. Every bones is different. कारण प्रत्येक हाड आहे ते कसं आहे, प्रत्येक बोन्स हे वेगळ्या पद्धतीचं आहे. स्कल घ्या, फिंगर बोन्स घ्या, टाय घ्या, लेग्स घ्या, की यामधली जी हाड आहे ते हाडांचा आकार वगैरे कसा आहे, वेगळा आहे, भिन्न आहे. द एव्हरी बोन्स इज डिफरंट. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑर अ स्केलेटन. द स्केलेटन गिव्ज अ शेप टू द बॉडी. आणि स्केलेटनमुळं आपल्या शरीराची जी रचना आहे किंवा सांगाड्यामुळे शरीराला जो असणारा आकार आहे तो आकार काय होतो, प्राप्त होतो. की प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो आणि या सांगाड्यामुळं जे आपलं शरीर आहे त्या शरीराला आकार प्राप्त होतो. द स्केलेटन गिव्ज अ शेप टू द बॉडी. द ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. द ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे खुर्च्या. टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. जी शरीरातील सर्व हाडं व खुर्च्या एकत्र मिळून अस्थिसंस्थांची काय होते, रचना होते. म्हणजे ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. द बोन्स आर हार्ड. आणि बोन्स कसे असतात, हार्ड म्हणजे कठीण असतात. दे आर नॉट फ्लेक्झिबल. द दे आर नॉट फ्लेक्झिबल म्हणजे ते लवचिक नसतात. द बोन्स आर हार्ड. दे आर नॉट फ्लेक्झिबल. बोन्स are composed of two main constituents. म्हणजे they are not flexible. Bones are hard. They are not flexible. The bones are composed of two main constituents. Bone cells are biotic. की bone cells are biotic. While the calcium carbonate, calcium phosphate, minerals and salts are the abiotic constituents of bones. The bone cells are biotic म्हणजेच हाडांची जी रचना आहे दोन घटकांनी बनलेली असते. तर अस्थिपेशी ह्या जैविक असतात. की हाडामध्ये असणारे जे अस्थिपेशी आहेत त्याला बोन सेल्स, की हाडामध्ये असणारे ज्या सेल्स आहेत त्या सेल्सना बोन सेल्स म्हणतात. आणि ह्या बोन सेल्स कशा असतात, बायोटिक असतात. बायोटिक म्हणजेच जैविक असतात. आता फाईल द कॅल्शियम कार्बोनेट, की कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड साल्ट्स आर द अबायोटिक कॉन्स्टिट्यूंट्स ऑफ बोन्स. म्हणजेच कसे आहेत ते अजैविक आहेत. द कॅल्शियम इम्पॉर्टंट ट्रेन टू द बोन्स.
आणि यामध्ये की अजैविक पदार्थापासून हाडे बनतात. कॅल्शियममुळं की हाडांना काय होतो, मजबूतपणा मिळतो, हाडं अधिक मजबूत बनतात, स्ट्रॉंग बनतात. इज अ ट्रेंड टू द बोन्स. तर या ठिकाणी टाईप्स ऑफ बोन्स ऑफ अवर बॉडी आर क्लासिफाय इन टू 4 टाईप्स. की टाईप्स ऑफ द बोन्स म्हणजेच हाडांचे प्रकार सांगितलेले आहेत आणि आपल्या शरीरातील हाडांच्या आकारानुसार प्रामुख्याने त्याचे 4 प्रकार पडतात. म्हणजे टाईप्स ऑफ द बोन्स ऑफ अवर बॉडी आर क्लासिफाय इन टू 4 टाईप्स. द फ्लॅट बोन्स. त्या फ्लॅट बोन्स म्हणजे त्याला आपण चपटी हाडं बोलतो. आणि या ठिकाणी आपली जी फिगर आहे किंवा डायग्रॅम आहे त्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे, द फ्लॅट बोन्स काय केलेलं आहे दाखवले फॉर द एक्झाम्पल ऑफ द स्कल. म्हणजे आपली जर डोक्याची कवटी जर विचारामध्ये घेतली त्यामध्ये असणार जे बोन्स आहेत ते कसे आहेत, फ्लॅट बोन्स आहेत. किंवा आपण जर शोल्डर विचारामध्ये घेतला तर शोल्डरची जी बोन्स आहेत ते कसे असतात, फ्लॅट असतात. तर नेक्स्ट टाईप दिलेला आहे स्मॉल बोन्स फॉर द एक्झाम्पल ऑफ द हँड की फिंगर्स. की फिंगर्समधले जे बोन्स आहेत ते बोन्स कसे असतात, स्मॉल बोन्स असतात. तर इरेग्युलर बोन्समध्ये की आपली जी सीट त्याला आपण मराठीमध्ये माकड हाड बोलतो. आणि माकड हाड 4 हाडापासून तयार झालेलं असतं. हे अनमुव्हेबल असतं, इनरेग्युलर बोन्स असतात. तर लॉंग बोन्स फॉर द एक्झाम्पल ऑफ द टाय म्हणजे मांडी. की मांडीमधले जे बोन आहे हे बोन कसे असतात, लॉंग असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सर्वात जे लॉंग बोन्स आहे आणि लॉंग बोन्स कशामध्ये आहे तर टाय म्हणजेच मांडीमधले जे बोन्स आहे सर्वात लांब बोन असतं. की लॉंग बोन्स म्हणजे टाईप्स ऑफ द बोन्समध्ये फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स अँड लॉंग बोन्स. द सिस्टीम विच गिव्स a definite shape. The system which gives a definite shape to the body provides a support and protect the delicate organs inside the body is the skeletal system. The define the skeletal system म्हणजेच याचा अर्थ शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणारा तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचं रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात. म्हणजे द सिस्टीम विच गिव्स अ डेफिनेट शेप्स टू द बॉडी प्रोव्हाइड सपोर्ट अँड protect the delicate organs inside the body is the skeletal system. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कॅन यू व टेल. की सांगा पाव असं सांगितलेलं आहे. कॅन यू टेलमध्ये कॅन यू आयडेंटिफाय द ॲनिमल्स फॉर्म द पिक्चर्स ऑफ देअर स्केलेटन्स. तर या ठिकाणचा हा जो पिक्चर दाखवलेला आहे त्याचं जे स्केलेटन दाखवलेलं आहे फॉर द एक्झाम्पल ऑफ द कॅमल. आणि हे जे स्केलेटन आहे स्केलेटन कशाचं आहे, कॅमलचं दाखवलेलं आहे. स्केलेटन तुमच्या लक्षामध्ये येईल फिगर बघून. आता जे सेकंड स्केलेटन दाखवलेलं आहे ते म्हणजे डायनासोर. की फार वर्षापूर्वी हा असणारा प्राणी तो नामशेष झालेला आहे त्याचं हे स्केलेटन दाखवलेलं आहे. रेप्टाईल्स ॲनिमल्समध्ये तो येतो. तर या ठिकाणी फिशचं स्केलेटन दाखवलेलं आहे. आणि ही जी चौथी फिगर आहे या चौथ्या फिगरमध्ये स्नेक म्हणजे साप. ही सापाचं काय केलेलं आहे, स्केलेटन दाखवलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट फिगर आहे कॅमल, सेकंड डायनासोर, थर्ड फिश अँड फोर्थ आहे स्नेक. द स्केलेटन ऑफ द व्हेरियस ॲनिमल्स म्हणजेच या ठिकाणी त्याचा अर्थ विविध प्राण्यांचे या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहेत, सांगाडे दाखवलेले आहेत. तर ट्राय दिसमध्ये टेक अ मेजरिंग टेप अँड मेजर द लेंथ ऑफ द बोन्स ऑफ युअर आर्म्स अँड लेग्स. की टेक अ मेजरिंग टेप अँड मेजर द लेंथ ऑफ द बोन्स. मेजर द लेंथ ऑफ बोन्स की हाडांची लांबी किती आहे ते मोजा असं सांगितलेलं आहे. ऑफ युअर आर्म्स म्हणजे भाऊ आपण हाताचं, अँड लेग्स म्हणजे पायाची. डू द सेम फॉर युअर फ्रेंड, सिस्टर, ब्रदर. रेकॉर्ड द मेजरमेंट इन द टेबल बिलो अँड कम्प्लीट दे. तर या ठिकाणी बोन्स दिलेला आहे. लेंथ ऑफ द बोन्स इन सेंटीमीटरमध्ये, आर्म बोन्स सेंटीमीटरमध्ये साधारण किती असणार आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जी आर्म्स दिलेलं आहे म्हणजेच त्याला आपण हातांची हाडे दाखवलेले आहेत. तर ह्या ठिकाणची हे जी बोन्स आहे ते बोन्स काय असणार आहे, प्रत्येक व्यक्तीची कशा असणार आहेत, त्याची जी लांबी आहे लेंथ जी आहे ती कशा असणार आहे, भिन्न असणार आहे, वेगळी असणार आहे. आणि लेग बोन्सची सुद्धा भिन्न असणार आहे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता या ठिकाणी पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. तर पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीममध्ये हे जो पहिला भाग आहे स्कल म्हणजे कवटी आपण त्याला बोलतो, डोक्याची कवटी. रिब केज छातीचा पिंजरा, रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा. आर्म म्हणजेच आपण त्याला हात म्हणतो, आर्म. स्पाईन SPINE स्पाईन म्हणजे हा जो भाग दाखवलेला आहे हा पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा. आणि या ठिकाणी हे लेग्स दाखवलेला आहे.
म्हणजे आपला जो शरीराचा जो सांगाडा आहे तो सांगाडा ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये काय केलेला आहे, पूर्ण अडल्ट व्यक्तीचा दाखवलेला आहे. मग या ठिकाणी त्याची जी रचना आहे ती रचना कशा पद्धतीची आहे, स्कल, रिब केज, आर्म, लेग्स अँड स्पाइन. स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. अशा पद्धतीची काय केलेलं आहे, रचना दाखवलेली आहे. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम आहे इज डिवायडेड द 2 पार्ट्स, की यामध्ये जो पहिला पार्ट आहे द ॲक्सियल स्केलेटन अँड द एपेंडिक्युलर स्केलेटन. आता ॲक्सियल स्केलेटन म्हणजे काय, तर अक्षीय सांगाडा. त्यालाच काय बोलायचं, अक्षीय सांगाडा म्हणजे सिमेट्रिकल, की आपल्या शरीराचं 2 सेम भागामध्ये काय होतं, कन्व्हर्सेशन होत असतं. द ॲक्सियल स्केलेटन अँड एपेंडिक्युलर स्केलेटन. तर एपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजेच उपांग सांगाडा. त्यालाच काय बोलायचं, उपांग सांगाडा. म्हणजे द ह्युमन स्केलेटन सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट. द फर्स्ट पार्ट इज द ॲक्सियल स्केलेटन अँड द सेकंड पार्ट इज नेम ऑफ द एपेंडिक्युलर स्केलेटन. आता द ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द स्कल. द ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द स्कल, द स्पाइन अँड द रिब केज. The axial skeleton consists of the skull, the spine and the rib cage. These are situated in symmetrical. आता situated म्हणजे symmetrical म्हणजे अक्षीय, along the central vertebral axis of the body. म्हणजे अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्यांचा समावेश होतो आणि ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती मध्यभागी असतात. त्या लुक द डायग्रॅममध्ये तर या ठिकाणी हे जे डॉटचे साह्यानं आपल्याला काय केलेलं आहे, लाईन दाखवले आहे. आणि लाईन दाखवल्यामुळं स्कल आहे, रिब केज आहे, त्याच पद्धतीनं म्हणजेच स्पाइन म्हणजे पाठीचा कणा हा काय केला जात आहे, समान भागामध्ये विभागला जात आहे. म्हणजे द ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द स्कल, द स्पाइन अँड द रिब केज. दीज आर सिच्युएटेड सिमेट्रिकली along the central vertical axis of the body. The appendicular skeleton is made of the bones. The appendicular skeleton made of the bones of the upper and the lower limbs. Upper and lower limbs. आता लिम्स म्हणजे त्याचा अर्थ उपांग सांगाडा मध्य रेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात, पाय आणि हाडांचा काय होतो, समावेश होतो. द एपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड ऑफ द बोन्स of the upper and lower limbs, arms and legs on either side of the central axis, either side of the central axis. आता पार्ट्स ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम या ठिकाणी काय केलेलं आहे, डायग्रॅममध्ये दाखवलेले आहेत. तर ॲज अवर बॉडी ग्रोज द साईज अँड लेंथ ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस. की आपल्या शरीराची वाढ होताना हाडाची लांबी आणि आकार जो आहे तो काय होतो, वाढतो. पण ही जी वाढ इज अ लिमिटेड एज. म्हणजे फॉर द 18 years कंप्लीट द फुल्ली ग्रोथ. ॲज युअर बॉडी ग्रोथ द साईज अँड लेंथ ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस. आता सच चेंजेस इन साईज अँड लेंथ कॅन बी सीन इन चिल्ड्रन्स अकॉर्डिंग टू द एज. म्हणजे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांची जी वाढ आहे ती वयाच्या 18 वर्षापर्यंतच काय होते, पूर्ण होते, त्यानंतर वाढ होत नाही. हायएव्हर द बॉडी कंटिन्यूज टू ग्रो ओनली अप टू अ सर्टन लिमिट. म्हणजे सर्टन लिमिट दिलेलं आहे की परंतु शरीराची वाढ ही ठराविक किंवा विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते, म्हणजे लिमिट आहे. हायएव्हर द बॉडी कंटिन्यूज टू ग्रो ओनली अप टू अ सर्टन लिमिट. द बोन्स ऑफ टॉलर म्हणजे उंच व्यक्तीची जी हाडं आहे ती हाडंसुद्धा कशा असतात, लॉंगर असतात. द बोन्स ऑफ द टॉलर पीपल आर लॉंगर. की उंच व्यक्तीच्या पायातील हाडांची जी लांबी आहे ती लांबी कशी असते, अधिक असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच भाग अभ्यासणार आहोत. थँक्यू.